प्रसिद्ध हत्तीण माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीच्या वनतारा पुनर्वसन केंद्रात पाठवणीवरून निर्माण झालेल्या वादाला आता नवी कलाटणी मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवी हत्तीणीची रवानगी गुजरातमधील वनतारामध्ये करण्यात आली होती। मात्र हत्तीणीच्या स्थलांतरानंतर कोल्हापूरसह पंचक्रोशीतील जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि भावनिक उद्रेक पाहायला मिळाला होता। या जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे या याचिकेत वनताराही सहभागी होणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे। राज्य सरकार आणि वनतारामधील उच्चस्तरीय चर्चेनंतर वनताराने न्यायालयीन प्रक्रियेत सरकारला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठात परत यावी यासाठी आम्ही दाखल करणार असलेल्या पुनरावलोकन याचिकेत सहभागी होण्यास वनताराने सहमती दर्शवली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। या चर्चेदरम्यान वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले की आम्ही केवळ माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं। महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कोणताही उद्देश नव्हता। याशिवाय नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठीही वनताराकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। विविध समाजांच्या धार्मिक भावना आम्ही समजून घेतो आणि त्यांचा सन्मान करतो, असंही वनताराकडून सांगण्यात आलं। यामुळे आता न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्व समाजाचं लक्ष लागलं आहे।